श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। सध्या वृषभ राशीत वक्री झालेले गुरु महाराज म्हणजे 9 ऑक्टोबर 2024 रोजी जे गुरु महाराज वक्री झालेत ते कुंभ राशीवर काय परिणाम करतील, ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष परिणाम हे दर्शवू शकतात, तर ते काय असतील ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहे। तर ज्यांची कुंभ रास आहे त्यांनी नक्की पहा आणि ज्या बाकीच्या राशी ज्यांना पाहायच्या आहेत त्यांनी आपले मागील व्हिडिओ पहा। तर कुंभ राशीसाठी आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर वक्री गुरु कुंभ राशीत असताना यांची आध्यात्मिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळू शकते। तुमच्या विचारशक्तीला धार येईल, ज्यामुळे तुम्ही जीवनातील गूढता आणि ज्ञानाचा शोध घेऊ शकता। या काळात जुन्या संबंधांचा आढावा घेण्याची आणि त्यात बदल करण्याची संधी तुम्हाला मिळेल। तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबियांशी व कार्यस्थळी सहकार्यांशी संवाद साधल्यास प्रोत्साहित होऊ शकता, त्यामुळे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा। काही व्यावसायिक किंवा वैयक्तिक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची संधी येईल, ज्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक दृष्टीने जगायला शिकाल। वक्री गुरु भावनात्मक गती वाढवतो, त्यामुळे या काळात तुमच्या भावनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। काही भूतकाळातील अनुभव पुन्हा जागृत होऊ शकतात, त्यामुळे त्यांना स्वीकारणे आणि सामोरे जाणे महत्त्वाचे आहे। कुंभ राशीत गुरुचा प्रभाव तुमच्या आर्थिक योजनांवर देखील लागू होतो। तुमच्या गुंतवणुकीत चांगले निर्णय घेण्याची संधी तुम्हाला मिळेल। या काळात तुम्हाला इतरांच्या भावना समजून घेण्याची आणि त्यांच्या समस्यांमध्ये सहानुभूती व्यक्त करण्याची आवश्यकता भासेल। तुमच्या सामाजिक स्थानामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला नवीन मित्र किंवा सहकारी मिळण्याची शक्यता आहे। वक्री गुरुच्या काळात ज्ञानाच्या क्षेत्रात अधिक प्रगती होण्याची संधी असते। तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित होऊ शकता। ऑनलाईन कोर्सेस किंवा वर्कशॉपमध्ये भाग घेण्याचा विचार करा, त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल। या काळात मंत्र उपासना करायची झाली तर गुरुमंत्र म्हणा, ओम ग्राम ग्रीम ग्रोसह गुरुवे नमः हा मंत्र नियमितपणे जपल्यास वक्री गुरुच्या प्रभावामुळे लाभ मिळतील। सरस्वती वंदना म्हणजे ज्ञान आणि बुद्धीसाठी ओम ऐं सरस्वते नमः हा मंत्र जपणे फायदेशीर ठरू शकते। प्रत्येक दिवसाच्या सकाळी 11 वेळा हा मंत्र जपला तरी चालेल। देवाला जल किंवा ताजी फुलं अर्पण करा। वक्री गुरुच्या काळात पीच किंवा पिवळा किंवा हिरवा रंग उपयोगात आणा, यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। हे सर्व तुम्हाला वक्री गुरुच्या प्रभावाच्या काळात लाभदायक ठरतील, त्यामुळे हे लहान लहान उपाय करा आणि आपल्या वक्री गुरुचा जर त्रास असेल तर तो कमी करा किंवा फलदायी असेल तर त्यात आणखीन सुधारणा करा, त्यामुळे निश्चितच तुम्हाला चांगली फळं मिळतील। धन्यवाद। आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।